गरमागरम खमंग चवीला अतिशय मस्त बनवायला अतिशय सोपी अशी एक साधी सरळ रेसिपी, एक मस्त असा पर्याय पोटभरीचा. मुलांना जेव्हा तेच ते खाऊन कंटाळा येतो तेव्हा एखाद्या दिवशी बनवायला हा मस्त असा पर्याय. इथे कुकरमध्ये घेतली आहे तुरीची डाळ स्वच्छ धुवून. आता त्याच्यात घालणार आहे पाणी, साधारण 2.5 पट पाणी घालायचं आहे. हळद आणि मीठ घालून याला चांगली उकळी येऊ द्यायचं आहे. जुन्या काळात जसं पातेल्यामध्ये डाळ शिजवायचे तशा पद्धतीत कुकरचं झाकण न लावताच आपल्याला ती शिजू द्यायची आहे. एकीकडे बिट्टीसाठी इथे मी घेतली एक कणिक, त्याच्यात घातलं आहे थोडं मीठ आणि तेल आणि याचा आता आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. त्याच्यात मी चवीपुरते टाकला आहे थोडासा ओवा, थोडेसे जिरे. इकडे डाळीला ऊत आला आहे, याचा वरचा सगळा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीत आणि डाळीला शिजू द्यायचं आहे. डाळ शिजताना पाणी कमी पडलं तर थोडंसं पाणी पुन्हा घाला. अशा पद्धतीत डाळीचा ऊत काढत राहायचा आहे. एकीकडे हा माझा गोळा तयार आहे, याला मी तेलाचा हात लावून चांगलं मळून घेणार आहे. हे आपलं रोजच्या पोळीसाठी आपण वापरतो तेच गव्हाचं पीठ आहे. अशा पद्धतीत याला चांगलं मळून घ्यायचं आहे. गोळा छान सॉफ्ट असा मळून घ्यायचा आहे. मळलेला गोळा थोडासा घट्ट हवा, खूप जास्ती सॉफ्ट नको. आता याचे आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहेत. साधारण एक मोठा पेढा अशा पद्धतीत सगळ्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत. हा पदार्थ बनवायला पण अतिशय सोपा आहे. अशा पद्धतीत सर्व गोळे इथे करून घ्यायचे आहेत. साधारण थोडे मोठ्या आकाराचे गोळे करायचे आहेत. आता या गोळ्यांना लाटून घेणार आहे मी थोडंसं हलकं. आपल्याला याला घडी करायची आहे. याला तेलाचा हात लावून अशा पद्धतीत याची घडी करायची आहे. आत तेलाचा हात लावल्याने पदर छान सुटतात. अशा पद्धतीत याला छान हे करून गोळा करून घ्यायचा आहे. याला जास्ती दाबायचं नाही आहे, नाहीतर ह्याचे पदर सुटणार नाहीत. अशा पद्धतीत मी सगळे बिट्ट्या करून घेणार आहे. इथे सगळ्या बिट्ट्या तयार आहेत. ते डाळीला उकळी आली होती, मी गॅस कमी केला आहे. आता याच्यात या बिट्ट्या सोडायच्या आहेत. डाळीला उकळी आल्याशिवाय याच्यात बिट्ट्या सोडायच्या नाही आहेत, नाहीतर हे मोडतात. अशा पद्धतीत याच्यात हलक्या हलक्या हाताने सगळ्या बिट्ट्या सोडून घेतल्यात. आता याच्यासाठी करायची एक फोडणी, ज्याच्यासाठी इथे कढण्यात मी घेतलं आहे तेल. तेल चांगलं गरम करायचं आहे. चांगलं गरम झालं की त्याच्यात घालायची मोहरी, जिरं, ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता. हे चांगलं परतलं की गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यात घालायची थोडी हळद आणि लाल तिखट. आता ही फोडणी व्यवस्थित कालवून घ्यायची आहे. तेलात परतलेलं लाल तिखटाची चव खूप छान येते. ही फोडणी आता आपण घालणार आहोत या डाळबिट्टीवर. तुम्ही बघू शकता इथे छान उकळी आली आहे. आपल्याला हे चांगलं शिजेपर्यंत गॅस बारीक ठेवून उकळून घ्यायचं आहे. हे शिजायला साधारण 25 ते 30 मिनटं लागतात, किंवा तुम्ही कुकरचं झाकण लावून एक शिट्टी काढू शकता. याने हे झटपट होतं. मी इथे झाकण लावून साधारण एक शिट्टी काढणार आहे. 10 मिनटात या बिट्ट्या व्यवस्थित शिजतात. हे छान फुलल्या आहेत, आकाराला मोठ्या झाल्या आहेत. एकदम छान डाळ पण व्यवस्थित शिजली आहे. अशा पद्धतीत डाळ बिट्टी तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा.